Okay, good morning, all of you. Our today's topic is insecticide formulation. Insecticide formulation. Okay, the first definition. बघा, definition of formulation, that is incorporation of pesticide into suitable carrier solvent and the supplementary agents or the adjuvants is known as तुम्ही वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असलेले इन्सेक्टिसाइड बघितले असतील, जसं तुम्ही बॉटलमध्ये बघितलं असतील, जे लिक्विडमध्ये आहेत, डस्ट फॉर्ममध्ये असतील, त्याच्यानंतर ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये असतील. ओके, तर हे वेगळे वेगळे फॉर्म्स आहेत, त्यालाच म्हणायचं फॉर्म्युलेशन. ओके, तर दॅट इज द फॉर्म्युलेशन मीन्स द इनकॉर्पोरेशन ऑफ पेस्टिसाइड इंटू सुटेबल कॅरियर सॉल्वंट, किंवा ते कधी कधी सप्लिमेंटरी एजंट्स असतील किंवा ऍडज्युव्हंट्स असतील. ओके, दॅट इज द फॉर्म्युलेशन. ओके, फॉर्म्युलेशन म्हणजे काय की इन्सेक्टिसाइड्स जे तर हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, त्याला म्हणायचं इन्सेक्टिसाइड फॉर्म्युलेशन. ओके, डेफिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज इनकॉर्पोरेशन ऑफ पेस्टिसाइड इंटू सुटेबल कॅरियर सॉल्वंट अँड द सप्लिमेंटरी एजंट्स ऑर द ऍडज्युव्हंट्स इज नोन एज द फॉर्म्युलेशन. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन काय असतोय, डिफाईन फॉर्म्युलेशन अँड एक्सप्लेन टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन विथ देअर एक्झाम्पल्स. ओके, तर एक्झाम्पल लिहिणं तुम्हाला मस्ट आहे. असतोय तर डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. बघा, इनकॉर्पोरेशन ऑफ पेस्टिसाइड दॅट इज सुटेबल कॅरियर सॉल्वंट आर द सप्लिमेंटरी एजंट्स आर द ऍडज्युव्हंट्स. म्हणजे सिम्पली फॉर्म्युलेशन म्हणजे काय की जे काही इन्सेक्टिसाइड आहेत किंवा पेस्टिसाइड्स आहेत त्यांचे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ते इन्सेक्टिसाइड असणार, जसं लिक्विडमध्ये, डस्टमध्ये, ग्रॅन्युअल्समध्ये. ओके, दॅट इज द फॉर्म्युलेशन. ओके, तर असं करण्याची नीड का झाली, दॅट इज वाय व्हॉट इज बघणार आहेत, किंवा वेगवेगळ्या पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइडचे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये का केलेत किंवा का गरजेचं झालं. दॅट इज तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन असतोय, नीड ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ पेस्टिसाइड्स. फॉर्म्युलेट का केले म्हणजे जसं की बरेच इन्सेक्टिसाइड्स आहेत जे लिक्विडमध्ये आहेत, डस्टमध्ये केले, तर डस्टमध्ये का केलेत, लिक्विडमध्ये काय त्याचे इम्पॉर्टन्स आहेत. ओके, तर हे नीड ऑफ फॉर्म्युलेशन. तुम्हाला क्वेश्चन असते, शॉर्ट नोट असते, the main aim of formulation is dilute the high concentration of pesticide to the level that will be toxic to be insect but safe to the plant, fishes, birds and the animals. Okay, the main आपला first main point आहे, that is the safety. Safety मध्ये काय म्हटलं की the मेन एम ऑफ फॉर्म्युलेशनचं काय की जे हाय कॉन्सन्ट्रेशनचे जे पेस्टिसाइड्स आहेत, दॅट इज त्यांना काय करायचं, डायल्युटेड करायचं आहे टू ॲट दॅट लेवल विच विल बी टॉक्सिक टू द इन्सेक्ट. ओके, मेनली आपल्याला काय करायचं की आपल्याला पेस्ट पॉप्युलेशन किंवा ते जे इन्सेक्टिसाइड आहे ते मेनली इन्सेक्टला टॉक्सिक असलं पाहिजे, बट इट इज द सेफ टू द प्लांट, फिशेस, बर्ड्स अँड द अॅनिमल्स. ओके, तर याच्यासाठी सुद्धा आपण काय केलं की वेगवेगळे फॉर्म्युलेशन केले. ओके, तर सेफ्टीमध्ये आपण मेन एम आहे आपलं, जे हाय कॉन्सन्ट्रेशन जे पेस्टिसाइड्स आहेत ते आपण काय करणार आहे, त्या लेवलला आणून त्या लेवलपर्यंत आपण टॉक्सिक करणार आहेत, विच इज आर टॉक्सिक टू द इन्सेक्ट बट द सेफ टू द प्लांट, फिशेस, बर्ड्स अँड द ऑल्सो द अॅनिमल्स. ओके, द सेकंड पार्ट आहे कॉस्ट. टू यूज ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ पेस्टिसाइड ओव्हर अ लार्ज एरियाज रिड्युसिंग द कॉस्ट. ओके, तर त्यामध्ये काय म्हटलं बघा, पेस्टिसाइडची जी कॉस्ट आहे, द यूज ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ पेस्टिसाइड. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कधी इन्सेक्ट पेस्टिसाइड जर तुम्ही स्प्रेइंग केले असलं, तर तुम्ही बघा की तुम्हाला जसं सांगितलं असतं की मॅलाथिऑन ऍट द रेट ऑफ 5 ml किंवा 5 ml इज डायल्युटेड इंटू 500 लिटर वॉटर्समध्ये. म्हणजे तुम्हाला स्प्रेइंग किंवा इन्सेक्टिसाइड अप्लाय करताना तुम्ही काय करताय की तुम्हाला स्मॉल क्वांटिटीजमध्ये जे पेस्टिसाइड्स आहेत ते यूज करताय ओव्हर लार्ज एरियाजमध्ये. ओके, दॅट इज द कॉस्ट. आणि मेनली ते जे इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड्स असतात ते काय की कॉस्टली असतात. मग तुम्हाला काय सांगितलेलं ते समजा की फॉर एक्झाम्पल मॅलाथिऑन 5 ml इज डायल्युटेड इन 500 लिटर्स ऑफ वॉटर्स. ओके, तर 500चं जे काय आपण औषध तयार करू
ओके, स्क्रीन दिसती का तुम्हाला? स्क्रीन ठीक आहे. ओके, तर आपण नीड ऑफ फॉर्म्युलेशन बघतोय. तर फर्स्ट आपण बघितले सेफ्टी आणि सेकंड पॉईंट इज द कॉस्ट. देन थर्ड आहे अवॉइड द ओव्हरडोसिंग. म्हणजे ओव्हरडोसमध्ये यूज तुम्ही नाही करायचं. जसं फॉर एक्झाम्पल बघा, हायर कॉन्सन्ट्रेशन मे बी प्रूव्ह टू द फायटोटॉक्सिक, देन लिव्ह मोर रेसिड्यूज अँड द मोल रेसिड्यूज अँड इंड्यूस रेजिस्टंट इन द पेस्ट. जर तुम्ही जास्त प्रमाणात जर इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड तुम्ही यूज केली, विच मे बी हायर कॉन्सन्ट्रेशन, ज्यामध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन असते, त्यामध्ये काय होईल की विच इज मे बी प्रूव्ह टू द फायटोटॉक्सिक टू द प्लांट, दॅट इज प्लांट हॅव्हिंग द इंजुरी. ओके, किंवा काय होतं की जर तुम्ही ओव्हरडोसिंगमध्ये तुम्ही यूज करायला लागलात तर मोर रेसिड्यूज इंड्युस्ड मोर रेसिड्यूज तुम्हाला फॉर्म. काय होतंय? Then even distribution, that is small quantities of the effective pesticide can be distributed evenly on a large area. Okay, तर हे पण आपण बघतो की जसं जे लिक्विड मधले त्याचे इसी फॉर्म मधले जे इन्सेक्टिसाइड आहेत ते मग अशीच आपण सांगितल्याप्रमाणे की आपण आपल्याला स्मॉल क्वांटिटीज मध्ये इन्सेक्टिसाइड लागतात, विच इज कव्हर द लार्ज क्वांटिटीज ऑफ द एरिया फॉर द स्प्रेइंग. ओके, दॅट इज द, आणि तुमचं काय होतं की जे काही तुम्ही स्प्रेइंग किंवा करताय त्याचं डिस्ट्रीब्युशन इव्हनली होतंय, म्हणून ही पेस्टिसाइडचं वेगवेगळे पेस्टिसाइडचं फॉर्म्युलेशन केलंय. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही डस्ट फॉर्म मधले किंवा ग्रॅन्युल्स फॉर्म मधले जे इन्सेक्टिसाइड आहेत ते तुम्ही काय करणार आहेत की ते तुम्ही म्हणजे हाताने ब्रॉडकास्ट करणार आहेत. ओके, हाताने असं फेकणार आहेत, तर काय होईल की तुमच्याकडून इव्हनली डिस्ट्रीब्युटेड नाहीत होणार. ओके, तुम्ही जसं टाकाल तसं ते इन्सेक्टिसाइड किंवा ग्रॅन्युल्स फॉर्म मधले जे इन्सेक्टिसाइड आहेत ते पडतील. पण बाय युझिंग म्हणजे इसी फॉर्म्युलेशन तुम्ही यूज करून तुम्ही काय करताय की ते इन्सेक्टिसाइड काय करताय, वॉटर बरोबर डायल्यूट करताय आणि त्याच्यानंतर ते स्प्रे करताय. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेशन इम्पॉर्टंट आहे बिकॉज ऑफ द इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ द पेस्टिसाइड्स. ओके, देन ऍक्टिव्हनेस इन्क्रीज्ड इन, त्यात बघा, इन्क्रीज इन सरफेस एरिया बाय रिड्युसिंग पार्टिकल साईज इट बिकम्स मोर इफेक्टिव्ह. जसं फॉर एक्झाम्पल डस्ट, म्हणजे आपण पुढं टाइप्स बघणार आहेत. त्यात बघा, जे डस्ट फॉर्म्युलेशन मधले इन्सेक्टिसाइड आहेत त्याच्यामध्ये काय केले की फॉर्म्युलेशन केलं, म्हणजे एका फॉर्म्स मध्ये काय केले की जी पार्टिकल साईज आहे ती काय केली, कमी केली आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्याची इफेक्टिव्हनेस आहे त्या इन्सेक्टिसाइडचा, तो काय झालाय की मोर इफेक्टिव्ह झालाय बिकॉज ऑफ द रिड्युसिंग द size of the particle size of the that insecticides. Okay, that is the बघा की हे ऍक्टिव्हनेस इन्क्रीज, हे हे एक रिझन आहे फॉर्म्युलेशनचं. देन इझी इन हँडलिंग, that बघा, small quantities are difficult to feed in equipments, while the large quantities of the formulation can be easily feed to or handled. ओके, तर हे वेगवेगळे जे फॉर्म्स केले ते तुम्हाला काय की इझिली हँडलिंगसाठी यूज होतील. म्हणजे जे स्मॉल क्वांटिटीज आहेत ते तुम्हाला म्हणजे तुम्ही जर औषध तयार करत असाल स्प्रेइंगसाठी तर तुम्हाला ते हे करू शकते, तुम्हाला ते थोडंसं इझिली नाहीये तुम्हाला. ओके, पण जसं ब्रॉडकास्टिंग करणं, ग्रॅन्युअलचं, डस्टचं, तर तुम्हाला डस्टिंग करणं हे तुम्हाला इझिली हँडल आहे. देन टॉक्सिसिटी हजार्ड्स, तर बघा, ऍप्लिकेशन ऑफ द केमिकल्स मे प्रूव्ह hazardous to the domestic animals, wildlife, beneficial insect and the human beings.
ओके. तर काय केलं की म्हणजे जर तुमचं हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर टॉक्झिकंट असतं तर ते व्हेरियस हजार्डियस टू द डोमेस्टिक ॲनिमल्स, वाईल्ड लाईफ किंवा बेनिफिशियल इन्सेक्टसाठी किंवा ह्युमन बिंगसाठी. तर त्यातलं काय करतं की प्रत्येक इन्सेक्टिसाईडमध्ये जे काही टॉक्झिक सबस्टन्स आहेत किंवा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत त्याचं काय करतात की त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक इन्सेक्टिसाईडमध्ये कमी वगैरे करतात. ओके. देन स्लो रिलीज ऑफ टॉक्झिकंट. देन त्यात बघा फिजिकल कॅरेक्टर्स कॅन बी अल्टर्ड फॉर स्लो रिलीज अँड लॉंग रेसिड्युअल ॲक्शन. जे काही फिजिकल कॅरेक्टर्स म्हणजे तेच आलं, परत त्याची साईज, जे काही external character right, that is physical character can be change the slow release and the long residual action. Okay, these are the ओके. हे सगळे रिझन्स आहेत फॉर्म्युलेशन का केलंय किंवा का केलंय आपण त्याचं. हे सगळे रिझन्स आहेत. दॅट इज द सेफ्टी, सेकंड आहे कॉस्ट, थर्ड आहे अवॉइड ओव्हरडोसिंग, देन आहे इव्हेंट डिस्ट्रीब्युशन, देन ऍक्टिव्हनेस इन्क्रीज्ड, देन इझी इन हँडलिंग टॉक्झिसिटी हॅझार्ड्स, स्लो रिलीज ऑफ टॉक्झिकंट. ओके. हे सगळे टाईप आहेत. ओके. तर तुम्हाला कधी कधी असते की शॉर्ट नोट असते नीड ऑफ फॉर्म्युलेशन का करायचं. ओके. तर तुम्हाला फॉर्म्युलेशन पहिला समजलं का बघा. फॉर्म्युलेशन म्हणजे तुम्ही जे जे वेगवेगळे जे इन्सेक्टिसाइड बघताय ते वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आहेत. तर आता तुम्ही बघत असाल आता तुम्ही जाऊन तरी बघितलं तरी चालेल की बघा की बॉटलमध्ये जे इन्सेक्ट असतात, मी पुढे इमेज वगैरे तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यात बघा की जे लिक्विड असते ते असते इम्युल्सिफेबल कॉन्सन्ट्रेशन, परत डस्ट फॉर्म मधले इन्सेक्टिसाइड्स असतात, ग्रॅन्युल फॉर्म्स मधले इन्सेक्टिसाइड्स असतात. ओके. हे म्हणजे सगळं फॉर्म्युलेशन आहे. दॅट इज द इन्कॉर्पोरेशन ऑफ पेस्टिसाइड इंटू सुटेबल कॅरियर सॉल्वंट, काय काय सप्लिमेंटरी एजंट्स असतात किंवा ॲडज्युव्हंट्स इज नोन एज द फॉर्म्युलेशन. ओके. तर हा चॅप्टरच पूर्ण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सगळं जे आपण शिकवणार आहे त्या सगळ्यांवर क्वेश्चन असते. एकतर तुम्हाला क्वेश्चन असते डिफाईन फॉर्म्युलेशन आणि टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन विथ द एक्झाम्पल, आणि दुसरा एक क्वेश्चन असतो शॉर्ट नोट असते नीड ऑफ फॉर्म्युलेशन का करायचं. ओके. तर हे व्हेरियस पॉईंट्स आहेत. सेफ्टी, कॉस्ट, अवॉइड ओव्हरडोसिंग, इझी इन हँडलिंग, टॉक्झिसिटी हॅझार्ड, स्लो रिलीज ऑफ टॉक्झिकंट. ओके. देन आपण बघणार आहे टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन, व्हेरियस टाइप्स. ओके. फर्स्ट टाइप आहे डस्ट. ओके. डस्ट आणि लिहितात कसं ते कॅपिटल डी. ओके. तर बघा दीज आर द रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड इन अ पावडर फॉर्म. हे जे इन्सेक्टिसाइड आहे ते रेडी टू यूज आहे, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जे EC मधलं किंवा जे लिक्विड जे इन्सेक्टिसाइड आहे ते आपण काय करणार आहे की वॉटर बरोबर डायल्यूट करणार आहे आणि मग आपण त्या इन्सेक्टिसाइडचं स्प्रेइंग करणार आहे. पण डस्ट काय आहे की रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड आहे. दॅट इज आपण काय करणार आहे की ते जसं आहे ज्या फॉर्ममध्ये आहे त्या फॉर्ममध्ये आपण काय करणार आहेत की किंवा कशाबरीत म्हणजे वेगवेगळे आपण मटेरियल खाली बघणार आहे ज्याच्याबरोबर मिक्स करतात आणि मग ते आपण यूज करतोय फॉर द डस्टिंगसाठी. ओके. तर फर्स्ट लक्षात ठेवा रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड दॅट इज द डस्ट. ऍक्च्युली ते अवेलेबल आहे पावडर फॉर्ममध्ये, ते तसंच आपण यूज करतोय. आणि जर आपण EC नाहीये रेडी टू यूज, कारण आपण काय करणार आहे त्याचं वॉटर बरोबर त्याला डायल्यूट करणार आहे आणि मग स्प्रेइंग करणार आहेत आपण. ओके. तर फर्स्ट बघा डस्ट. डस्ट मीन्स रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड. आणि त्यात बघा इन डस्ट फॉर्म्युलेशन द टॉक्झिकंट इज डायल्युटेड either by the mixing with organic flour, minerals or the clay. म्हणजे काय करतात डस्ट कसं यूज करतात, जे डस्ट फॉर्म मध्ये जे इन्सेक्टिसाइड आहेत ते काय करतात की त्यातले जे टॉक्झिकंट आहेत विच इज डायल्युटेड ऑर मिक्स्ड विथ, कशाबरोबर मिक्स करतात म्हणजे जी डस्ट आहे ते कशाबरोबर मिक्स करतात, ऑर्गॅनिक फ्लोअर, मिनरल्स ऑर द क्ले बरोबर मिक्स करतात आणि त्याचं डस्टिंग करतात. ओके. तर ऑर्गॅनिक फ्लोअर्स कुठले आहेत, सोयाबीन फ्लोअर, वॉलनट फ्लोअर, आणि मिनरल्स कुठले आहेत, सल्फर, लाईम, जिप्सन, टाल. तर डस्ट काय आहे की रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड आहे विच इज युज्ड मिक्सिंग विथ ऑर्गॅनिक फ्लोअर, देन क्ले ऑर द मिनरल्स. ओके. तर बघा की ऑर्गॅनिक फ्लोअर कुठले आहेत, मिनरल्स कुठले आहेत, क्ले कुठले आहेत. हे जर ब्रॅकेटमधलं नाही लिहिलं तरी चालेल, पण लिहिलं पाहिजे तुम्ही डस्ट कशाबरोबर मिक्स करतात, ऑर्गॅनिक फ्लोअर, मिनरल्स आणि क्ले बरोबर. देन बघा द टॉक्झिकंट इन डस्ट फॉर्म्युलेशन रेंजेस फ्रॉम द 0.15 to 25%. ओके. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी येते. डस्टमध्ये टॉक्झिकंट पर्सेंटेज किती असतात, 0.15 to 25%. ओके. तर लक्षात ठेवा डस्टमध्ये टॉक्झिकंट पर्सेंट किती असतात, 0.15 to 25%. ओके. देन बघा द पार्टिकल साइज इन डस्ट फॉर्म्युलेशन इज लेस दॅन 100 microns. ओके.
ज्या पार्टिकल साईज किती असते डस्टची लेस दॅन 100 मायक्रॉन्स अँड विथ द डिक्रीज इन पार्टिकल साईज द टॉक्झिसिटी ऑफ द फॉर्म्युलेशन इज इन्क्रीज्ड. ओके, तर आपण फॉर्म्युलेशन करतोय त्यात आपण बघितलं की काय केलं की त्या त्याची काय पार्टिकल साईज आहे ती कमी केली आहे. ओके, दॅट इज डस्ट फॉर्म्युलेशन मध्ये झालं का. त्याच्यामुळे काय होतं की जर साईज कमी केली पार्टिकल साईज तर काय होतं की टॉक्झिसिटी ऑफ द फॉर्म्युलेशन म्हणजे त्या डस्टचे फॉर्म्युलेशनचं टॉक्झिसिटी लेवल इन्क्रीज होते. ओके, म्हणून तर वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण करतोय. ज्याची पार्टिकल साईज कमी आहे त्याचं टॉक्झिसिटी पर्सेंटेज जास्त असते. ओके, तर हे सगळं डस्टमध्ये येते. तर बघा डस्टमध्ये काय आहे की फर्स्ट रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड आहे. ते यूज कसं करतात मिक्सिंग विथ ऑर्गॅनिक फ्लोअर मिनरल्स ऑर द क्ले आणि टॉक्झिकन पर्सेंटेज 0.15 to 25% आणि पार्टिकल साईज लेस दॅन 100 मायक्रॉन्स आणि विथ म्हणजे त्याच्यामुळे काय की विथ डिक्रीज इन पार्टिकल साईज टॉक्झिसिटी ऑफ द फॉर्म्युलेशन इज इन्क्रीज्ड. ओके, देन बघा डस्ट आर इझी टू अप्लाय. डस्ट तुम्हाला इझिली तुम्ही अप्लाय करू शकताय. लेस लेबर इज रिक्वायर्ड. तुम्ही एकटे असं तर तुम्ही करू शकताय विथ द डस्टर असतो त्याच्या बाय युझिंग डस्टर. ओके, देन वॉटर इज नॉट नेसेसरी. तुम्हाला वॉटर नाही लागत. इफ विंड इज देअर लॉस ऑफ केमिकल ऑकर ड्यू टू द ड्रिफ्ट. ओके, फक्त प्रॉब्लेम काय आहे जर विंड असेल तर तुमचं काय होईल की केमिकल लॉसेस होतील. ओके, बाय बिकॉज ऑफ द विंड. देन बघा हेन्स डस्टिंग शुड बी डन इन काम वेदर अँड ऑल्सो इन द अर्ली मॉर्निंग अवर्स. म्हणूनच काय म्हटलं की विंड तुम्हाला विंडमध्ये काय होईल की तुमचे लॉस ऑफ केमिकल्स तुम्हाला होतील. म्हणूनच डस्टिंग कधी करा इन द काम वेदर किंवा अर्ली मॉर्निंगला करा वेन द प्लांट इज वेट विथ द ड्यू. म्हणजे सकाळी जर पानावर काय म्हणायचं दवबिंदू पडले असतील त्या अवर्समध्ये तुम्ही डस्टिंग करा. ओके, काम वेदर किंवा अर्ली इन द मॉर्निंग मध्ये तुम्ही डस्टिंग करा. बेस्ट टाइम. ओके, देन एक्झाम्पल बघा क्विनॉल्फॉस 1.5% डी दॅट इज डस्ट आणि पॅराथियन 2% डस्ट. ओके, तर हे एक्झाम्पल्स आहेत डस्टचे. क्विनॉल्फॉस एक्झाम्पल लक्षात ठेवा. क्विनॉल्फॉस 1.5% डी आणि पॅराथियन 2% डी. ओके, तर हे इमेज आहेत बघा. तर इमेज बघा फर्स्ट क्विनॉल्फॉस प्रत्येकाचं तुम्हाला स्पॉटिंगला पण तुम्हाला असे इन्सेक्ट म्हणजे असे पाकिट ठेवलेले असतात किंवा जे काही बॉटल असेल लिक्विड असतील तर बॉटल असतील तर तुम्हाला क्वेश्चन विचारतात त्याच्यावर क्विनॉल्फॉस म्हणजे याच्यात कुठलं टॉक्झिकंट आहे किती पर्सेंट आहे त्याचं फॉर्म्युलेशन टाईप काय आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा फर्स्ट पाकिटवर लिहिले बघा ते बघा क्विनॉल्फॉसच्या पुढे काय लिहिले 1.5% डस्ट. ओके, तर याच्यावरून तुम्हाला काय समजलं क्विनॉल्फॉस त्याचं ब्रँड नाही त्याचं ड्युलेक्स जे काय लिहिले ना ते त्याचं ब्रँड नेम आहे. त्याच्यानंतर काय विचारतात की टॉक्झिकन पर्सेंटेज किती आहे. टॉक्झिकन पर्सेंटेज किती आहे 1.5%. ओके, हे तुम्हाला स्पॉटिंगला तसं ठेवलेलं असतं आणि खाली क्वेश्चन असते राईट डाऊन टॉक्झिकन पर्सेंटेज. ते काही तुम्हाला ते इन्सेक्टिसाइड ठेवलंय एकदा त्याचं पहिलं नाव लिहायचं असते दॅट इज तुम्हाला नाव कळालंय क्विनॉल्फॉस. ओके, त्यात लिहायचं असते परत त्याच्यात टॉक्झिकन पर्सेंटेज किती आहे. टॉक्झिकन पर्सेंटेज किती आहेत 1.5%. ओके, दुसरा क्वेश्चन असतोय राईट डाऊन इट्स फॉर्म्युलेशन टाईप. फॉर्म्युलेशन टाईप कुठला आहे डस्ट. म्हणजे आता ह्याच्यावर लिहिले डस्ट कधी कधी फक्त डी लिहितात मग तुम्हाला समजायला पाहिजे ते डी म्हणजे डस्ट आहे. ओके, असे 3 क्वेश्चन असतात त्या. आणि हा एक ट्रायंगल तर तुम्हाला माहिती असेल या ट्रायंगलचं मिनिंग्स काय आहेत त्याच्यावर काय कलर आहेत हे आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये आपण पुढचं एक प्रॅक्टिकल बघणार आहेत. त्या कलरचे म्हणजे तुम्ही शिकला असेल ॲग्रोत त्या कलरचे काय मिनिंग आहेत हायली टॉक्झिक आहे. ओके, असे याच्यावर क्वेश्चन असतात. ओके, तर आपण डस्ट बघतोय. डस्ट दॅट इज रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड ऑर्गॅनिक फ्लोअर देन मिनरल्स आणि क्ले बरोबर ते डस्टिंग करतात. ठीक आहे, टॉक्झिकन पर्सेंटेज लक्षात ठेवा आणि मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल लक्षात ठेवा दॅट इज क्विनॉल्फॉस 1.5% डी आणि पॅराथियन 2% डी. ओके, बरेच आहेत तुम्ही म्हणजे मी तर 2 लिहिलेत. देन सेकंड आपलं फॉर्म्युलेशनचं टाईप आहे दॅट इज द वेटेबल पावडर्स दॅट इज WP दॅट इज कॅपिटल लिहा जसं कॅपिटल डी ला डस्टला आणि वेटेबल पावडर्स दॅट इज WP. बघा इट इज द पावडर फॉर्म्युलेशन विच गिव्स द स्टेबल सस्पेन्शन वेन डायल्युटेड विथ द वॉटर. हे काय की हे पण काय की पावडर फॉर्म्युलेशन आहे आणि जर तुम्ही वॉटर बरोबर त्याला डायल्यूट केलं तर तुम्हाला एक स्टेबल सस्पेन्शन मिळते इन वेटेबल पावडर्स. द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे तिथे त्यातले किती पार्ट ऍक्टिव्ह आहेत म्हणजे दॅट इज द टॉक्झिकंट किती टॉक्झिकंट आहेत विच इज रेंजेस फ्रॉम द 15 to 95
50%. ओके, दे आर डायल्युटेड इन वॉटर अँड यूज्ड ॲज अ स्प्रे. ओके, हे पण जे आहे की वेटेबल पावडर्स पण काय करतात की डायल्युटेड विथ वॉटर अँड यूज्ड ॲज अ स्प्रे. ओके, देन sometimes stickers are added to improve the retention on a plant surface. Then बघा, loss of chemicals due to runoff may be there and water is required for the application. ओके, कधी कधी तुम्हाला रनऑफ म्हणजे लॉस ऑफ केमिकल तुम्हाला ऑब्झर्व होतंय किंवा आणि याच्यासाठी मेनली वॉटर लागते. जसं डस्टसाठी तुम्हाला वॉटर लागत नाही, वेटेबल सर्फलसाठी तुम्हाला, वेटेबल पावडरसाठी तुम्हाला वॉटर तुम्हाला रिक्वायर्ड आहे. कारण काय करतोय आपण, हे जे वेटेबल पावडर्स जे असतील त्या काय करतोय, डायल्युटेड विथ द वॉटर. ओके, तर लक्षात ठेवा हे पावडर फॉर्म्युलेशन्स आहे. इट गिव्स द स्टेबल सस्पेन्शन. स्टेबल सस्पेन्शन म्हणजे तुम्ही त्याच्यात ते पूर्णपणे विरघळत आहे. कुठली पावडर तुम्ही ग्लासमध्ये घ्या आणि त्याच्यात म्हणजे ते टाका, तर तुम्हाला कसं व्हाईट कलरचं पूर्ण विरघळलेलं सोल्युशन दिसेल. दॅट इज द स्टेबल सस्पेन्शन व्हेन डायल्युटेड विथ द वॉटर. देन हे कसं यूज करतात, डायल्युटेड म्हणजे वॉटरमध्ये डायल्यूट करतात आणि यूज ॲज अ स्प्रे. टॉक्सिकंट पर्सेंटेज लक्षात ठेवा की ते त्यातले 15 to 95%. आणि समटाइम्स त्यामध्ये स्टिकर ऍड करतात टू इन्क्रीज द टू इम्प्रूव्ह द रिटेन्शन ऑफ द प्लांट सर्फेस. आणि यात ऑल्सो द केमिकल रन ऑफ तुम्हाला किंवा केमिकल लॉस तुम्हाला ऑब्झर्व होतोय. आणि मेनली तुम्हाला वॉटर रिक्वायर्ड फॉर द ऍप्लिकेशन. ओके, एक्झाम्पल इज अ कार्बारिल 50% WP अँड थायोडिकार्ब 75% WP. ओके, तर तुम्हाला कुठेही WP बघितलं तर लक्षात आलं पाहिजे दॅट इज द वेटेबल पावडर. की असंच एक्झाम्पल असणार आहे, जसं कार्बारिल 50 WP, सल्फर 80% WP. ओके, तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे असं स्पॉटिंगला ठेवलेलं असतात आणि स्पॉटिंगमध्ये तुम्हाला एक किंवा दोन असे म्हणजे इन्सेक्टिसाइडचे पॉकेट तुम्हाला आणून ठेवतात. तर तुम्हाला क्वेश्चन असतोय परत बघा, कळालं का तुम्हाला, ह्याचं जे कॉस्मॉस आहे त्याचं ब्रँड नेम आहे, म्हणजे कॉस्मॉस ब्रँड नेम आहे. आणि त्यातलं टॉक्झिकंट काय आहे की कार्बारिल आहे. आणि किती पर्सेंट टॉक्झिकंट आहेत, 50% टॉक्झिकंट आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन असणार आहे टाइप ऑफ फॉर्म्युलेशन. टाइप ऑफ फॉर्म्युलेशन कुठलं आहे, WP, दॅट इज वेटेबल पावडर. ओके, असे या बॉक्सवर 3-4 क्वेश्चन असतात. तर तुम्ही बघा हे लक्षात ठेवा, कारण बरेच जण येतात नुसतं प्रॅक्टिकल स्पॉटिंगला तुम्ही उभं राहता आणि निघून जाताय, काय काय कळतच नाही, तर सगळे आन्सर त्याच्यावरच असतात. ओके, तर कॉस्मॉस त्याचं ब्रँड नेम आहे, म्हणजे त्या प्रोडक्टचं नेम आहे. ओके, कार्बारिल काय आहे, त्यातलं टॉक्झिकंट आहे किंवा केमिकल्स आहे. टॉक्झिकंट पर्सेंटेज किती आहे, 50% आहे. आणि फॉर्म्युलेशनचा टाईप कुठला आहे, WP, दॅट इज वेटेबल पावडर. ओके, हे सगळे असतात. देन ग्रीन काय इंडिकेट करतं हे तुम्हाला परत सांगायचं आहे. हे सगळं आपण थोडंसं डिटेलमध्ये आपण हे ट्रायंगल्स वगैरे आपण प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहे, नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये. ओके, तर वेटेबल पावडरचे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा, कार्बारिल 50 WP आणि सल्फर 80% WP. आणि जर तुम्हाला हे माहित नसेल पुढचं, म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल लिहायचे असतील आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही शुअर नसाल 50 WP 50% WP किंवा 80% WP, तर तुम्ही जास्त ते लिहू नका. चुकीचं काही लिहू नका. जर तुम्हाला माहित नसेल तर फक्त कार्बारिल लिहा. ओके, पण चुकीचं लिहू नका आणि पुढे WP लिहा. ठीक आहे, तर वेटेबल पावडरचे 2 एक्झाम्पल आहेत, कार्बारिल 50 WP आणि सल्फर 80 WP. ओके, थर्ड फॉर्म्युलेशनचा टाईप आहे ग्रॅन्युअल्स. ओके, किंवा त्याचं दुसरं नाव आहे पिलेटेड इन्सेक्टिसाइड्स. ओके, तर ग्रॅन्युअल्स लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला G लक्षात राहते. ओके, ग्रॅन्युअल्स दीज आर सो द रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड्स. ओके, रेडी टू यूज आहे म्हणजे ज्या फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्म मध्ये तुम्ही यूज करणार आहेत. फक्त ते हे आपण कशा बरोबर यूज करतोय, बाय युजिंग दिस इज द फॉर्म्युलेशन. इनर्ट मटेरियल इज फ्युज्ड विथ द टॉक्झिकंट विच रिलीज्ड फ्रॉम द फॉर्म्युलेशन गिव्हिंग द कंट्रोल्ड रिलीज. म्हणजे असं जे इनर्ट मटेरियल आहे त्याच्याबरोबर मिक्स करून आपण यूज करतोय. कशासाठी, म्हणजे काय होईल की त्याच्यामुळं तुमचे जे काय म्हणजे फॉर एक्झाम्पल हे काही तुम्ही करताय, ग्रॅन्युल्स काय करताय, ब्रॉडकास्टिंग करताय इन वॉटर, स्टँडिंग वॉटरमध्ये ब्रॉडकास्टिंग करते ना, हाताने फेकून देणं आपण. ओके, तसं फेकून देतोय. तर काय करतोय की आपण इनर्ट मटेरियल मिक्स का करतोय, म्हणजे त्याच्याबरोबर आपण दुसरं काय बरोबर, जसं आपण सँड मिक्स करू. ओके, तर त्याच्या म्हणजे इझिली तुमचं किंवा इव्हन डिस्ट्रीब्युशन व्हावं, म्हणजे असं नाही की तुम्ही ब्रॉडकास्टिंग करता त्याच्यामुळे मग एकाच ठिकाणी तुमचे खूप ग्रॅन्युअल्स एकाच ठिकाणी एकाच प्लांट जवळ पडावेत असं नाही. ओके, तर आता आपण काय करतो की इनर्ट मटेरियल, व्हेरियस जे इनर्ट मटेरियल ते मिक्स करतोय. फॉर एक्झाम्पल सँड तुम्ही मिक्स करताय आणि ते तुम्ही ब्रॉडकास्ट करताय. ओके, फॉर द कंट्रोल द रिलीज.
तुमच्याकडून जे काही तुम्ही ब्रॉडकास्ट करता ते तुम्हाला इव्हनली डिस्ट्रीब्युटेड व्हावं म्हणून. ओके. Then particle size ranges from the 0.25 to 2.38 mm or 250 to 1250 microns. ओके. जर जी ठीक आहे, पार्टिकल साईज एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. टॉक्सिकन पर्सेंटेज लक्षात ठेवा 1 to 10% टॉक्सिकंट. ओके. तर बघा ग्रॅन्युल्स काय आहेत की रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड्स आहेत, ते इनर्ट मटेरियल बरोबर तुम्ही यूज करताय. ते पार्टिकल साईज ठेवा लक्षात ठेवायचे असेल तर, पण टॉक्सिकन पर्सेंटेज लक्षात ठेवा 1 to 10% कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टॉक्सिकंट. ठीक आहे. द ग्रॅन्युल्स आर अप्लाइड इन वॉटर ऑर रोल्स ऑफ द प्लांट्स इन अ सॉइल. ओके. आताच सांगितलं. जे टॉक्सिकंट असतात ते काय करतो, आपण ब्रॉडकास्ट करतो इन वॉटर ऑर टू द प्लांट्स or whole plants or in the soil. The application of granules, there is a very little drift and no undue loss of chemicals. Okay. Granules मध्ये काय होते की तुमचं जे लॉस ऑफ केमिकल्स आहे ते कमी होत आहे ॲज कम्पेअर्ड टू EC. EC मध्ये तुमचं EC म्हणजे इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज लिक्विड फॉर्म मधलं, किंवा टेस्टिंग मध्ये पण तुमचं बरंच लॉस होत आहे. पण ग्रॅन्युल्स मध्ये तुम्ही काय करताय, इनर्ट मटेरियल बरोबर त्याला मिक्स करताय आणि यूज करताय. तर काय म्हटलं की व्हेरी लिटल ड्रिफ्ट म्हणजे वाहून जाणं, नो अनड्यूस लॉस ऑफ केमिकल्स कमी होते. देन अनडिझायरेबल अनडिझायरेबल कॉन्टॅमिनेशन इज प्रिव्हेंटेड. जे काही कॉन्टॅमिनेशन आहे ते प्रिव्हेंटेड आहेत. देन रिड्यूस द प्रॉब्लेम, रेसिड्यूज प्रॉब्लेम इज लेस, रेसिड्यू प्रॉब्लेम पण तुम्हाला लेस बघायला मिळतील. देन इझी फॉर ऍप्लिकेशन ॲज अ वॉटर इज नॉट रिक्वायर्ड. ओके. तुम्हाला जे काही ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला फार इझी आहे, कारण तुम्ही त्यात वॉटर रिक्वायर्ड तुम्हाला नाहीये. देन लेस हार्मफुल टू द नॅचरल एनिमीज. हे जे काय आहेत ग्रॅन्युल्स ते लेस हार्मफुल टू द नॅचरल एनिमीज. आणि एक्झाम्पल आहेत फोरेट 10% G आणि कार्बोफ्युरॉन 3% G. ओके. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा ग्रॅन्युलचे, फोरेट 10% G आणि कार्बोफ्युरॉन 3% G. ओके. तर आपला थर्ड टाईप होता ग्रॅन्युल्स. एकच नाव लक्षात ठेवा, ग्रॅन्युल्स लक्षात ठेवलं तरी चालेल, आणि इंडिकेट कसं करतात, कॅपिटल G. ओके. दीज आर द अल्सो रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड. देन इनर्ट मटेरियल बरोबर ते यूज करतात. देन टॉक्सिकन पर्सेंटेज किती असते, 1 to 10% टॉक्सिकन पर्सेंटेज असते. देन अप्लाइड इन स्टँडिंग वॉटर किंवा प्लांट्स ऑर इन द सॉइल. देन ऍप्लिकेशन ऑफ ग्रॅन्युल्स, व्हेरी लिटल ड्रिफ्ट किंवा लॉस ऑफ केमिकल कमी तुम्हाला पाहायला मिळते. रेसिड्यूज प्रॉब्लेम ऑल्सो इज लो. Then easy for application because of the water is not required for the application. Okay. आणि less harmful to the natural enemies. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा, फोरेट 10% G आणि कार्बोफ्युरॉन 10% G. ओके. तर हे बघा, आता तुम्ही काय बघा की जे काही तुम्हाला इमेजेस दाखवलं त्या बघा. ओके. तर बघा तुम्हाला, म्हणजे आता मी तुम्हाला तिथं नाव दिले फोरेट 10G, पण तुम्हाला असं बघा ते येलो कलरचं पाकिट दोन्ही साईड तुम्हाला मी दाखवलं बघा तिथं, तर तुम्हाला ठेवलेलं असतं. आणि फर्स्ट क्वेश्चन असते आयडेंटिफिकेशन विथ नेम. तर त्याचं सॅन्टॉक्स काय आहे ना, ते सॅन्टॉक्स हे त्याचं ब्रँड नेम आहे. देन त्याच्यात विचारलं असेल सेकंड क्वेश्चन, राईट डाऊन टॉक्सिकन पर्सेंटेज किती आहे, 10% आहेत. आणि त्याचं ग्रॅन्युअल्स फॉर्म मध्ये दॅट इज द जी. ओके. ठीक आहे. तर तुम्हाला जे काही ठेवलं असेल स्पॉटिंगला तर तुम्ही ते बघा. त्यानंतर ट्रायंगल बघा, ट्रायंगल कुठला आहे, जसं कार्बोफ्युरॉनवर तो ट्रायंगल आहे बघा रेड कलरचा, रेड कलर इंडिकेट द एक्स्ट्रीमली टॉक्सिक. ओके. तर हे जे आहे ते बघा, तर ग्रॅन्युलचं एक्झाम्पल आहे कार्बोफ्युरॉन 3G अँड फोरेट 10G. Then fourth formulation type है, that is emulsifiable concentration, that is the EC, emulsifiable concentration. बघा, the formulation contains toxicant, solvent or the emulsifying agents. हे जे आहे emulsifiable concentration ते काय करतात, which contains the toxicant. Firstly त्यात काय असतात, toxicant असतात, solvent असतात, solvent for the toxicant, and the third असतात emulsifying agents. ओके. तर हे लक्षात ठेवा, इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय काय असते, एक तर टॉक्सिकंट असतात, देन सॉल्वंट असतात आणि इम्युल्सिफाईंग एजंट्स असतात. ओके. बघा, इट इज द क्लिअर सोल्युशन अँड इट इज as a emulsion of oil in water type when diluted with the water. जसं आपण डस्ट मध्ये आपण काय बघितलं की डस्टला जर आपण वॉटर बरोबर डायल्यूट केलं तर तुम्हाला काय मिळतं, एक
स्टेबल सस्पेन्शन मिळते. मी मगाशी सांगितलं, जर इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुम्ही वॉटर बरोबर डायल्यूट केले तर तुम्हाला कुठल्या टाईपचं इमल्शन दिसतंय? ऑइल इन वॉटर टाईप. ऑइल इन वॉटर टाईप म्हणजे जसं साधं तुम्ही काय करा की ग्लासमध्ये तुम्ही वॉटर घ्या आणि त्याच्यानंतर ऑइल तुम्ही टाकाल तर तुम्हाला काय ऑब्झर्व होईल की ऑइल तुम्हाला वरती येते. त्याच टाईपमध्ये इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला कसं दिसतंय की इम्युल्सिफायबल मधले जे काही इन्सेक्टिसाइड्स आहेत ते काय त्याच्यामध्ये कुठलं इमल्शन दिसते? ऑइल इन अ वॉटर टाईप दॅट इज वेन डायल्युटेड विथ वॉटर. तुम्ही वॉटर बरोबर डायल्यूट कराल तेव्हा तुम्हाला ते वरती आलेले दिसतील. जसं ऑइल वॉटरमध्ये ऑइल जसं वरती येतं तसं तुम्हाला ते वरती आलेले दिसतील. ओके, तर लक्षात ठेवा. तर मेनली काय असतं की फॉर्म्युलेशन मध्ये काय असतात? टॉक्झिकंट असतात, सॉल्व्हंट असतात आणि इम्युल्सिफाईंग एजंट्स असतात. ओके, इट इज ऑल्सो द क्लिअर सोल्युशन तुम्हाला दिसेल विच इज एल्स. हे जसं डस्टमध्ये कसलं सोल्युशन दिसते तुम्हाला? एक स्टेबल सस्पेन्शन दिसते, म्हणजे जे काही पावडर तुम्ही टाकाल त्यात डस्टची ती पूर्णपणे विरघळलेली दिसेल आणि तुम्हाला व्हाईट कलरचं सोल्युशन दिसेल. तेच तुम्ही इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन टाकाल तर ते कसं दिसेल? ऑइल इन वॉटर टाईप. म्हणजे तुमचं जे काही कुठलं तुम्ही इम्युल्सिफायबल कुठलं जे इन्सेक्टिसाइड टाकलं असेल ते तुमचं वरती येईल आणि वॉटर खाली राहील, हे लक्षात ठेवा. देन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट दॅट इज टॉक्झिकंट. तुम्हाला एकतर विचारतील ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किती आहेत, म्हणजे जे आपण किंवा टॉक्झिकंट किती आहेत. जसं टॉक्झिकंट जसं फॉर एक्झाम्पल मगाचं आपलं 4-8-10G त्यातलं तुम्हाला जर ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट विचारले तर किती आहेत त्यातले? 10%. ओके, तर लक्षात ठेवा टॉक्झिकंट किंवा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे जे काही तुम्हाला जसं क्वांटिटीमध्ये देतात 10%, 25% वगैरे वगैरे, ते सगळे काय आहेत? ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा त्याला दुसरं नाव आहे टॉक्झिकंट पर्सेंटेज किती आहे. ओके, ठीक आहे. तर इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन मध्ये टॉक्झिकंट किती असतात? 2.5 to 100%. ठीक आहे. Then EC when spread in solvent evaporates the quickly leaving in deposit quick when. ओके, ठीक आहे. जे EC असतात जेव्हा तुम्ही स्प्रेड कराल त्यातले जे सॉल्वंट आहेत, सॉल्वंट इव्हॅपोरेट्स क्विकली. जे काही सॉल्वंट्स आहेत ते इव्हॅपोरेट्स होतात लिव्हिंग quickly living and deposit of the toxicant from which water is also evaporate. म्हणजे काय होतात की जे सॉल्वंट्स आहेत ते मेनली इव्हॅपोरेट होतात आणि डिपॉझिट त्या लीव्हजवर किंवा त्या प्लांटवर डिपॉझिट होतात टॉक्झिकंट विच आर वॉटर ऑल्सो इव्हॅपोरेट, आणि त्यातले वॉटर ऑल्सो इव्हॅपोरेट होत आहे. आणि जे काही टॉक्झिकंट आहेत तुमचे तर त्याच्यावर जे काही पुढचं म्हणजे लीव्हजला परत येलोविश होतील, म्हणजे जे काही तुम्ही किल करण्यासाठी नाही इन्सेक्ट आले आपण इन्सेक्टला आपण किल करतोय. ओके, तर त्या लीव्हजवर जे काही इन्सेक्ट किंवा पेस्ट असतील त्याला किल करतील. ओके, तो पुढचा इफेक्ट आहे. पण काय करतात की इमल्सिफायबल काय करतं की वेन स्प्रेड इन द सॉल्वंट इव्हॅपोरेट्स, त्यामध्ये जे काही सॉल्वंट्स आहेत ते फर्स्टली इव्हॅपोरेट्स होतात क्विकली. देन डिपॉझिट द टॉक्झिकंट, जे टॉक्झिकंट असतात ते डिपॉझिट होतं आणि त्यामध्ये जे वॉटर असते ते विच इज ऑल्सो इव्हॅपोरेट्स. ओके, देन इमल्सिफाईंग एजंट्स आर तुम्हाला असते स्पॉटिंगला पण असते राईट डाऊन 2 एक्झाम्पल्स ऑफ इमल्सिफाईंग एजंट्स. इमल्सिफाईंग एजंट्स कुठले कुठले आहेत? दॅट इज द अल्कलाइन सोप्स, ऑर्गॅनिक अमाइन्स, देन कार्बोहायड्रेट्स, गम्स, लिपिड्स, प्रोटीन्स, हे सगळे इमल्सिफाईंग एजंट्स आहेत. तर हे एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवा. इमल्सिफाईंग एजंट्स कुठले आहेत? ठीक आहे, गम्स, लिपिड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, अल्कलाइन सोप, ऑर्गॅनिक अमाइन्स. ठीक आहे, तर आपण बघतो ECचं एक्झाम्पल काय आहेत? डायमिथोएट 30 EC, देन प्रोपॅनोफॉस 50 EC, देन मॅलाथिऑन 50 EC, असे बरेच एक्झाम्पल्स असतील ते लिहा तुम्ही. ठीक आहे, तर बघा फर्स्ट आपला टाईप आहे 4 टाईप आहे आपला इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन. तर लक्षात ठेवा इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय काय असते? टॉक्झिकंट असतात, सॉल्वंट असते आणि इमल्सिफाईंग एजंट्स असतात. आणि तुम्हाला त्याचं इमल्शन कसं दिसते? ऑइल इन वॉटर टाईप. आणि टॉक्झिकंट पर्सेंटेज असतात 2.5 to 100% टॉक्झिकंट असतात. देन इमल्सिफाईंग एजंटचे जे एक्झाम्पल्स आपण बघितले ते लक्षात ठेवा. देन डायमिथोएट 30 EC, प्रोपॅनोफॉस 50 EC, देन मॅलाथियन 50 EC, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. जसं आता बघा की या तिन्ही जे इन्सेक्टिसाइड आहेत ते सगळ्याचा कंटेंट काय आहे आपला? डायमिथोएट 30 EC. ओके, पण सगळ्यांचं ब्रँड नेम बघा, सगळ्यांचं ब्रँड नेम त्या तिन्ही बॉटलवरची नावं बघा काय आहेत ते सगळ्यांचे ब्रँड नेम वेगळे आहेत. पण त्यातलं जे काही टॉक्झिकंट आहे, टॉक्झिकंट
कुठला आहे डायमिथोएट, किंवा म्हणजे तुमचं कुठलं केमिकल आहे डायमिथोएट. प्रत्येकाचं ब्रँड नेम वाचा जे रेड कलर मध्ये लिहिलंय बघा. ओके, रोगर, हेरागोर, रोगोजेल. ओके, हे सगळं प्रत्येकाचं ब्रँड नेम आहे. तर त्याचं मेन टॉक्झिकंट कुठला आहे किंवा केमिकल कुठला आहे, डायमिथोएट आहे. आणि डायमिथोएटचं टॉक्झिकंट पर्सेंटेज किती आहे, 30 आहे. आणि फॉर्म्युलेशन टाईप कुठला आहे, इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन. ओके, म्हणजे तुम्हाला हे स्पॉटिंगला ठेवणार ही बॉटल अशीच, त्याच्यावरचं मग तुम्ही सगळं रीड करायचं, बघायचं काय काय आहे. तुम्हाला कुठले क्वेश्चन विचारले, ब्रँड नेम विचारले का, किंवा त्यातलं टॉक्झिकंट कुठलं आहे, किंवा टॉक्झिकंट पर्सेंटेज विचारलंय, की फॉर्म्युलेशनचा टाईप विचारलाय, किंवा त्याच्यानंतर अजून एक पुढची स्टेप आहे, तुम्ही हा ट्रायंगल बघायचा. ट्रायंगल नंतर तुम्ही काय बघणार, की याच्यावरचा कलर बघणार. मग हा कलर कुठला आहे, येलो आहे, येलो काय इंडिकेट करतो. ओके, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला ह्या एका बॉटलवर हे बरेच क्वेश्चन असतात स्पॉटिंगला. ओके, तर आपण बघतो इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशनचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. डायमिथोएट 30 EC, प्रोपॅनोफॉस 50 EC आणि मॅलाथिऑन 50 EC. ओके, फॉर्म्युलेशनचा फिफ्थ टाइप आपला सोल्युबल पावडर और वॉटर सोल्युबल पावडर. ओके, कुठलेही एक नाव लक्षात ठेवा. सोल्युबल पावडर दॅट इज SP आणि वॉटर सोल्युबल पावडर दॅट इज WSP. ओके, बघा, इट इज द पावडर फॉर्म्युलेशन अँड रेडी टू यूज इन्सेक्टिसाइड्स, किंवा वॉटर बरोबर आपण यूज करतोय. तर हेही सोल्युबल पावडर आहे, नावातच आहे सोल्युबल पावडर. पावडर फॉर्म मध्ये बसणार आहे आणि वॉटरमध्ये ते सोल्युबल असणार आहे. देन ऍडिशन ऑफ सर्फेक्टन्स, फक्त यात काय करतात की सर्फेक्टन्स जे असतात ते ऍडिशन करतात टू इम्प्रूव्ह द वेटिंग पॉवर ऑफ द स्प्रे फ्लुइड. स्प्रे फ्लुइडची वेटिंग पॉवर इम्प्रूव्ह करण्यासाठी यात काय करतात की सर्फेक्टन्स ऍड करतात. Sometimes an anti-caking agents is added which prevents the formulation which prevents the formation of the lumps in storage. कधी कधी काय करतात की यामध्ये अँटी कॅकिंग एजंट्स म्हणजे जे सिलिका वगैरे, जिप्सम, असे बरेच अँटी कॅकिंग एजंट्स आहेत जे काय करतात की ऍडेड करतात टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ लम्स इन स्टोरेज. स्टोरेजमध्ये लम्स फॉर्मेशन होते ते कंट्रोल करण्यासाठी काय करतात की यामध्ये, म्हणजे सोल्युबल पावडर तुम्ही स्प्रेइंग करत असाल ना, तर त्यामध्ये काय करतात की अँटी केकिंग एजंट्स असतात तेही यूज करतात. दिस फॉर्म्युलेशन युजली कंटेन्स द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्झिकंट, देअरफॉर कन्व्हिनियंट टू स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट. ओके, तर मेनली यात काय असते की जे काही टॉक्झिकन पर्सेंटेज आहेत ते काय असतात की हाय असतात. जसं एक्झाम्पल लिहिले बघा, ॲसिफेट 75% SP, 75% SP. तर टॉक्झिकन पर्सेंटेज किती आहे, 75%. फॉर्म्युलेशनचा टाईप आहे सोल्युबल पावडर. ओके, तर सिम्पली सोल्युबल पावडर फॉर्म्युलेशन में आहे. मेनली त्यात सर्फेक्टन्स यूज करतात टू इम्प्रूव्ह द वेटिंग पॉवर ऑफ द स्प्रे फ्लुइड. समटाइम्स काय करतात की अँटीकेक एजंट्स आहेत तेही ऍड करतात विच प्रिव्हेंट्स द फॉर्मेशन ऑफ लम्स इन अ स्टोरेज. ओके, आणि मेनली हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्झिकंट प्रेझेंट असतात इन अ सोल्युबल पावडर. ओके, तुमचं फार कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही एकच नाव लक्षात ठेवा, सोल्युबल पावडर, किंवा तुम्हाला दुसरं नाव लक्षात ठेवायचं असेल वॉटर सोल्युबल पावडर, हे तरी चालेल. ओके, देन एक्झाम्पल आहे त्याचं ॲसिफेट 75 SP. ओके, तर हे बघा एक्झाम्पल इमेज बघा, ॲसिफेट 75% SP. ओके, तर हे रॉकस्टार आहे, ते त्याचं हे ब्रँड नेम आहे. देन ॲसिफेट हे इज द केमिकल किंवा टॉक्झिकंट आहे. देन 75% इज द टॉक्झिकंट पर्सेंटेज आहे अँड SP इज द त्याचं फॉर्म्युलेशनचा टाईप आहे. ओके, सोल्युबल पावडर. ओके, हे तसंच दुसरं नाव आहे. ठीक आहे, तर बघा आता तुमच्या घरात जर असतील तर तुम्ही बघू शकताय त्याच्यावर हे सगळं आहे का. ठीक आहे, एक्झाम्पल आहे मग सोल्युबल पावडरचं एक्झाम्पल आहे ॲसिफेट 75% SP. ठीक आहे, 6th टाईप आहे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन आहे ते. सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट किंवा कॉन्सन्ट्रेशन बघा, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट इज अब्सॉर्ब्ड ऑन अ फिलर विच इज देन सस्पेंडेड इन अ लिक्विड मॅट्रिक्स. ओके, तर हे फक्त काय की सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन ते वॉटर बरोबर तुम्ही मिक्स करताय. इट इज नॉट डस्टी, इझियर फॉर द डिस्पर्स इन वॉटर. आणि त्याचं एक्झाम्पल आहे इमिडा क्लोरोफ्रिड 30.5% SC. ओके, तर लक्षात ठेवा सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन हे इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. नॉट डस्टी, देन इझिली डिसेपर्स इन वॉटर. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा इमिडा क्लोरोफ्रिड 30%
30.5% SC, that is emulsive suspension concentration. ओके, तर हे एक्झाम्पल बघा, इमिडा क्लोरोप्रिड 30.5% SC. ओके, सगळ्यातलं कंटेंट बघा, केमिकल्स बघा. ओके, म्हणजे हे जे 30.5% SC, प्रत्येकाचं ब्रँड नेम आहे बघा. ठीक आहे. Then water dispersible granules. पुढचा टाइप आहे water dispersal granules, that is WDG. This formulation appears as a small pellets or a granules. तर मेनली हे काय की स्मॉल प्लेट्स किंवा ग्रॅन्युअल्स आहेत. इट इज इझियर अँड सेपर टू द हँडल अँड मिक्स दॅन द वेटेबल पावडर. वेटेबल पावडर पेक्षा हे हँडल करायला तुम्हाला इझी आहे आणि सेफ आहे. When the granules are mixed with the spray water, the active ingredient becomes distributed throughout the spray mixture. म्हणजे फक्त आपण मगाशी ग्रॅन्युल्स बघितले ते आपण काय करतोय की मगाशी बघितलं ते आपण अप्लाय कसं करतोय, बाय युझिंग ब्रॉडकास्टिंग करतोय किंवा इनर्ट मटेरियल बरोबर आपण मिक्स करून यूज करतोय. म्हणजे फक्त ग्रॅन्युअल्स आहेत. हे काय आहेत, वॉटर डिस्पर्सल ग्रॅन्युअल्स. म्हणजे काय की जे वॉटरमध्ये हे होणार आहेत, विरघळणारे डिस्पर्सिबल ग्रॅन्युअल्स आहेत. ओके, हा डिफरन्स आहे. आपण मगाशी फक्त बघितले ते ग्रॅन्युअल्स बघितले, हे काय वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युअल्स आहेत. तर ते ओके, देन काय वॉटर बरोबर तुम्ही काय करताय, मिक्स करताय, विच इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द स्प्रे मिक्सचर. म्हणजे जसं तुम्ही इसी दॅट इज इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन मध्ये जसं तुम्ही स्प्रेचं जे किंवा स्प्रेइंग करण्यासाठी जे लिक्विड करणार आहेत त्याच टाईपमध्ये. ओके, विच इज म्हणजे काय होतं की स्प्रेइंग लार्ज एरियामध्ये तुमचा कव्हर होतोय बिकॉज ऑफ द स्प्रे मिक्सचर. ओके, तर एक्झाम्पल बघा त्याचं, थायोमिथॉक्समेन 25% WDG. ओके, तर एक्झाम्पल बघा त्याचं जे जसं ब्रँड नेम बघा कुठलं आहे, तुम्हाला कळत असेल तर त्याचे इमेजेस आहेत त्याच्यावर बघा ब्रँड नेम कुठलं आहे. दॅट इज काय लिहिले बघा, तुफान, ते त्याचं ब्रँड नेम आहे. तर त्याचं टॉक्झिकंट कुठलं आहे, थायोमिथॉक्झिन, त्याचं टॉक्झिकंट आहे. 25% त्याचं टॉक्झिकंट पर्सेंटेज आहे. आणि जे WG किंवा WDG त्याचं काय आहे, फॉर्म्युलेशन आहे. ठीक आहे, हे तुम्हाला स्पॉटिंगला असणार आहे. देन पुढचा टाइप आहे सोल्युशन्स. त्यात बघा, मेनी ऑफ synthetic organic insecticides are water insoluble but soluble in organic solvent like amyl acetate, kerosene, xylene, pine oil, ethylene dichloride, etc., which is themselves possesses the some insecticide properties in their own. म्हणजे इथं फक्त काय सांगितले की आपला पुढचा टाइप आहे फॉर्म्युलेशनचा सोल्युशन. सोल्युशन हा एक टाइप आहे. तर मग आपल्याला माहिती आहे की बरेच मेनी सिंथेटिक ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड्स आर वॉटर इन्सोल्युबल असतात. ओके, सिंथेटिक ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड काय असतात की वॉटर मध्ये सोल्युबल नाही आहेत, पण ते बऱ्याच मध्ये काय की सोल्युबल इन सॉल्वंट. ओके, तर कुठले कुठले सॉल्वंट आहेत ते, अमाइल एसिटेट, केरोसिन, झायलिन, पाइन ऑइल, इथायलिन डायक्लोराइड. ओके, हे सगळे सॉल्वंट आहेत. त्याच्यामध्ये जे सिंथेटिक ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड आहेत ते काय आहेत की सोल्युबल आहेत, वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहेत. ओके, आणि विच इज हॅव्हिंग द some insecticidal properties of their own. Then बघा, some toxicants are dissolved in organic solvent and used directly for the control of the household waste. जे household waste आहेत, तर जे काय सिंथेटिक ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड आहेत ते डायरेक्ट सॉल्वंट मध्ये मिक्स करतात आणि त्याच्याबरोबर यूज करतात फॉर कंट्रोल ऑफ द हाऊसहोल्ड पेस्ट. हाऊसहोल्ड म्हणजे जसं कॉक्रोच आपण बघितले, कॉक्रोच इज हाऊस होल्ड पेस्ट. तुम्हाला किचनमध्ये तुम्हाला जास्त ऑब्झर्व होतील, कॉक्रोच इज हाऊस होल्ड पेस्ट. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल लिहिले सोल्युशनचं, दॅट इज बेगॉन. हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, बेगॉन दॅट इज द इन्सेक्ट किलिंग, कॉक्रोच साठी तुम्ही यूज करताय. ठीक आहे, हे एक सोल्युशन आहे, सोल्युशन टाईप आहे. ओके, तर मेनली सिंथेटिक ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड आहेत ते वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत, पण सोल्युबल कशा कशात आहेत ते लक्षात ठेवा. केरोसिन, झायलिन, पाइन ऑइल, इथायलिन डायक्लोराइड, हे सगळं आहे ते लक्षात ठेवा. आणि एक्झाम्पल सोल्युशनचं आहे बेगॉन. हे बेगॉनचं डायग्राम आहे. ठीक आहे, पुढचा टाईप आहे इन्सेक्टिसाइड एअरसोल्स.
बघा, द टॉक्सिकंट इज सस्पेंडेड ॲज अ मायन्यूट पार्टिकल 0.1% टू 30 मायक्रॉन्स. ओके, पार्टिकल साईज दिली 0.1 टू 30 मायक्रॉन्स. एअर ॲज अ फॉग और मिस्ट फॉर्मेशन मध्ये असते हे. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी जे हे असते मॉर्टिन किंवा तुमचं जे कॉईल असते त्या टाईपमध्ये. ओके, तर त्याचं एक्झाम्पल आधी बघा म्हणजे तुम्हाला कळेल. हे मॉर्टिन किंवा कॉईलचं एक्झाम्पल बघा. तर बघा, the toxicant is dissolved in a liquefied gas and if released through the small hole causes the toxicant particle to float in air with the rapid evaporation of the released gas. म्हणजे काय होतं की जसं आपण ते लाईट वरचं मॉर्टिन तुम्ही यूज करताय बघा, तर तुम्ही त्यामध्ये काय असते की लिक्विडिफाईड गॅस असतोय आणि त्याच्यावर वरती होल असते. तुम्ही जर तर त्यात आपल्याला ते लिक्विड मिळते बघा. त्यात काय की लिक्विडिफाईड ॲलिथ्रीन असते त्यात आणि ॲलिथ्रीनचा त्यात गॅस असतोय. तो काय होतं की तो विच इज रिलीज थ्रू द स्मॉल होल. वरती होल असते त्या स्मॉल होल मधून ते रिलीज होते. द टॉक्सिकन पार्टिकल्स टू फ्लोट इन एअर. आणि त्यातले जे टॉक्सिकन पार्टिकल्स आहेत ते काय होतात की एअरमध्ये फ्लोट होतात म्हणजे हवेत पसरतात. तुम्हाला बऱ्यापैकी बघितलं असेल तुम्ही मॉर्टिन तुम्ही बघा लाईटवर तुम्ही जे लावतात ते विथ रॅपिड इव्हॅपोरेशन ऑफ रिलीज्ड गॅस. ओके, तर त्यामध्ये काय असते मेनली ॲलिथ्रीन असते. ओके, तर इन्सेक्टिसाइड एअरसोलचं एक्झाम्पल आहे ॲलिथ्रीन. आणि हे त्याचे प्रोडक्ट आहेत मॉर्टिन मल्टी इन्सेक्ट किलर दॅट इज एअरसोल किंवा जे तुमचं कॉईल आहे कॉईल तुम्ही लावता त्यामध्ये काय असते ॲलिथ्रीन 95% एअरसोल्स. ठीक आहे, तर इन्सेक्टिसाइड एअरसोलचं हे सेकंड पॉईंट ऑफ दिला तो इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये काय असते की लिक्विडिफाईड गॅस असते अँड रिलीज्ड थ्रू द स्मॉल होल्स causes the toxicant particles to float in air with rapid evaporation. आणि एक्झाम्पल इज ॲलिथ्रीन. आणि हे काही एक्झाम्पल नाही आहेत, हे त्याचे प्रोडक्ट आहेत किंवा तुम्ही ॲलिथ्रीन 95% एअरसोल्स. देन पुढचा फॉर्म्युलेशनचा टाईप आहे फ्युमिगंट्स. फ्युमिगंट्स आपण बघितले. फ्युमिगंटची डेफिनेशन बघा, इट इज द केमिकल कंपाऊंड विच इज व्होलाटाईल ॲट ऑर्डिनरी रूम टेम्परेचर अँड सफिशियंटली टॉक्सिक टू द टॉक्सिक नोन ॲज अ फ्युमिगंट. ओके, तर फ्युमिगंटचे आपण एक्झाम्पल वगैरे बघितले त्याच्या याच्या आधी. ही डेफिनेशन बघा, हे काय की केमिकल कंपाऊंड आहे विच इज व्होलाटाईल ॲट ऑर्डिनरी रूम टेम्परेचर अँड सफिशियंटली टॉक्सिक टू द इन्सेक्ट किंवा काही असेल नोन ॲज अ फ्युमिगंट. मोस्ट ऑफ द फ्युमिगंट्स आर लिक्विड्स. जे काही बरेचसे फ्युमिगंट्स आहेत ते लिक्विड फॉर्म मध्ये असतात. हे लिक्विड फॉर्म मध्ये असतात. देन इझिली रिच्ड ड्यू टू द पेनी. आणि मेनली ॲडव्हान्टेज काय की फ्युमिगंटचं advantage of using fumigant is that places do not easily accessible to the other chemicals can be easily accessible due to the penetration and the dispersal effect of the gases. ओके, फ्युमिगंट्स मध्ये काय होतं की त्याचे काय म्हणायचं गॅसेसमध्ये किंवा गॅसेसमध्ये फॉर्मेशन होते आणि जे तुम्हाला अदर तुम्ही जे सगळे जे फॉर्म्स यूज करून तुम्हाला ते इझिली असेसेबल नाहीये. पण बिकॉज ऑफ द फ्युमिगंट्समुळे तुम्हाला काय होतं की इझिली तुम्हाला ॲसेसेबल आहे किंवा तुम्ही इझिली रिच्ड ड्यू टू द पेनिट्रेशन अँड द डिस्पर्सल इफेक्ट ऑफ द गॅसेस. ओके, तर एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम फॉस्फाइड्स अँड इथाइल ब्रोमाइड. बरेच एक्झाम्पल आहेत फ्युमिगंटचे, लक्षात ठेवा. ॲल्युमिनियम फॉस्फाइड, इथाइल ब्रोमाइड, मिथाइल ब्रोमाइड, देन HCl बरेच एक्झाम्पल आहेत. तर 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. हे इमेज बघा, ॲल्युमिनियम फॉस्फाइड टॅबलेट्स फॉर कंट्रोल ऑफ द रॅट्स. तर ह्या टॅबलेट फॉर्म मधले आहेत ते. देन ॲल्युमिनियम फॉस्फाइड फ्युमिगंट्स. ओके, तर ह्याच्यावरचं पण बघा की जे काय तुम्ही पॉकेट बघता इन्सेक्टिसाइडचं तर त्याच्यावरचं तुम्हाला बघा काय काय दिसतंय. ओके, तर आणि मेन त्याचं काय हां याचं नाव याचं ब्रँड नेम काय आहे फ्युमिनो. ओके, याचं टॉक्सिकन पर्सेंटेज किती आहे 56%. त्याचं देन फॉर्म्युलेशन टाईप काय आहे एफ दॅट इज फ्युमिगंट. ओके, आणि टॉक्सिकंट कुठलं आहे ॲल्युमिनियम फॉस्फाइड. ओके, तर हे जे काही तुम्हाला इन्सेक्टिसाइडचे जे बॉटल्स दिलेले असतील जे पॅकेट दिलेलं असेल तर त्याच्यावरची तुम्हाला हे सगळं बघायला आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ट्रायंगल ऑब्झर्व करा. ट्रायंगलचा कलर कुठला आहे रेड कलर आहे. रेड काय इंडिकेट करतं एक्स्ट्रीमली टॉक्सिक इंडिकेट करतं. ओके, तर हे तुम्हाला सगळं स्पॉटिंगला असणार आहे. देन पुढचा टाईप आहे बेट्स. बेट्स तर आपण बघितले. बेट्स म्हणजे काय फूड कंटेनिंग पॉइझन. ओके, इन बेट्स मध्ये काय असते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे टॉक्सिकंट इज मिक्स्ड विथ इडिबल सबस्टन्स. जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं रॅट्सचं एक्झाम्पल बघितलं होतं बघा.
ट्रॅप्स शिकवताना बघितले. देन दीज आर द ऑलवेज द स्टमच पॉइझन. हे काय मेनली ज्या बेट्स आहेत त्या ऑलवेज हॅव्हिंग द स्टमच पॉइझन. ओके, तर आपण टाइप्स बघितलेत. त्यामध्ये बघितले आपण बघा स्टमच पॉइझन. स्टमच पॉइझन म्हणजे काय, काय करते ते इन्सेक्टच्या मेनली डायजेस्टिव्ह सिस्टीमवर इफेक्ट करतंय. ओके, तर दॅट इज द स्टमच पॉइझन आणि ते देन इन्सेक्टला ते किल करतंय. तर जे ऑल बेट्स हॅव्हिंग द स्टमच पॉइझन्स. ओके, तर व्हेरियस एक्झाम्पल आपण बघितले. दॅट इज मॅलाथिऑन बेट फॉर कंट्रोल ऑफ द फ्रूट फ्लाय. देन झिंक फॉस्फाइड बेट फॉर द कंट्रोल ऑफ द रॅट्स. देन फिश मिल ट्रॅप दॅट इज सोरगम शूट फ्लाय. जेव्हा आपण सगळे ट्रॅप्स शिकलोय बघा, त्यात आपण शिकलोय बेट ट्रॅप आणि त्याच्यामध्ये आपण बघितलेलं फिश मिल ट्रॅप. ओके, फॉर कंट्रोल ऑफ द सोरगम शूट फ्लाय. ओके, हे बघितलं होतं आपण बघा. सोरगम शूट फ्लाय इज अट्रॅक्टेड टू द रॉटन फिश मिल. जे काही रॉटन फिश मिल असतं त्याच्याकडे सोरगम शूट फ्लाय अट्रॅक्ट होतात. ओके, तर इथलं बेट काय आहे, रॉटन फिश मिल हे इथं बेट आहे फॉर द कंट्रोल ऑफ द शूट फ्लाय ऑफ द सोरगम. ओके, किंवा अजून आपण कॉर्न बोररचं एक बघितलेलं, मिक्सचर ऑफ ईस्ट अँड मोलासिस इन कोन ट्रॅप टू कंट्रोल ऑफ द कॉर्न मॅगोट. ओके, किंवा इथे एक एक्झाम्पल आहे बघा रॅटचं. रॅटला पण आपण कंट्रोल करण्यासाठी बेट्स तुम्ही यूज करताय, अल्युमिनियम फॉस्फाईडच्या बेट्स तुम्ही यूज करताय. आणि इथं तुम्ही बघितलं असेल आपण फॉर द रॅट कंट्रोलसाठी आपण काय करतो की आपल्या जे फ्लोअर बरोबर आपण ते गोळ्या करून ठेवतो. ओके, ठीक आहे, दॅट इज अल्युमिनियम फॉस्फाईड. ठीक आहे, हे सगळे आपले टाइप्स होते फॉर्म्युलेशन. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे इन्सेक्टिसाइड फॉर्म्युलेशन. तुम्हाला क्वेश्चन असतो डिफाईन इन्सेक्टिसाइड फॉर्म्युलेशन, देन इनलिस्ट टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन अँड एक्सप्लेन विथ देअर एक्झाम्पल. ठीक आहे, तर डेफिनेशन फॉर्म्युलेशनचे बघा. अजून एक क्वेश्चन असतो नीड ऑफ फॉर्म्युलेशन. तर व्हेरियस आपण हे बघितलेत, रिझन्स बघितले, सेफ्टी, कॉस्ट, अवॉइड ओव्हरडोसिंग, इव्हन डिस्ट्रीब्युशन, ऍक्टिव्हनेस इंक्रीज रे, इझी इन हँडलिंग, टॉक्सिसिटी हॅझार्ड्स, स्लो रिलीजिंग टॉक्सिकंट. ओके, हे सगळे आपले नीड ऑफ फॉर्म्युलेशनचे टाइप्स रिझन्स होते. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन. टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन व्हेरियस आपण किती 10-11 टाइप्स बघितलेत. फर्स्ट आहे डस्ट. तर बघा की सगळ्यात टॉक्सिकन पर्सेंटेज लक्षात ठेवा. तर मेनली ते कशी यूज करतात, कशा बरोबर यूज करतात, कसं अप्लाय करतात. ओके, देन फर्स्ट टाइप बघितलं आपण डस्ट. डस्ट आपण जस्ट एक्झाम्पल बघू. डस्टचं एक्झाम्पल फक्त बघा, फिनॉल्फोस 1.5% डी, देन पॅराथिऑन 2% डी. देन सेकंड टाइप होता आपला वेटेबल पावडर, दॅट इज WP, कॅपिटल लेटर WP. एक्झाम्पल बघा, कार्बारिल 50 WP, देन थायोडी कार्ब 75% WP. देन आपला थर्ड टाइप आहे ग्रॅन्युअल्स. ग्रॅन्युअलचं एक्झाम्पल आहे कार्बोफ्युरॉन 3% G, देन फ्लोरेट 10% G. देन आहे इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज EC. एक्झाम्पल आहे डायमिथोएट 30 EC, प्रोपॅनोफॉस 50 EC, मॅलाथिऑन 50 EC. देन सोल्युबल पावडर किंवा वॉटर सोल्युबल पावडर. एक्झाम्पल आहे ॲसिफेट 75% SP. देन पुढचा टाइप आहे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन. एक्झाम्पल आहे इमिडाक्लोरोफिट 30.5% SC. देन वेटेबल डिस्पर्सिबल ग्रॅन्युअल्स. ओके, तर ह्यातला डिफरन्स लक्षात ठेवा ग्रॅन्युअल्स मधला आणि वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युअल्स मधला. एक्झाम्पल आहे थायोमिथॉक्झामिन 25% WDG. Then solution. Okay, solution example is Baygon. Then insecticide aerosols example is Alythrin. ओके, एक्झाम्पल लिहिताना अलिथ्रिन लिहायचं आणि अलिथ्रिन मधले हे प्रोडक्ट आहेत जसं मॉर्टिन आणि ते आपण कॉईल यूज करतो ते. ओके, पण त्याचं म्हणजे मॉर्टिन तुम्ही ब्रँड नेम म्हटलं तरी चालतंय. ओके, पण त्याच्यात जे टॉक्सिकंट आहेत, टॉक्सिकंट काय आहेत त्यातले, म्हणजे टॉक्सिकंट म्हणजे जे इन्सेक्टला किल करणार आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे मॉस्किटोला किल करणार आहेत, तर त्यातलं कुठलं टॉक्सिकंट आहे, दॅट इज द अलिथ्रिन. अलिथ्रिन आणि त्याचं पर्सेंटेज आहे 95%, जसं कॉईलमध्ये 95% एअरसोल. ओके, फ्युमिगंटचं एक्झाम्पल अल्युमिनियम फॉस्फाइड्स अँड इथायलिन ब्रोमाइड. ओके, हे काय अल्युमिनियम फॉस्फाइड टॅबलेट्स आणि अल्युमिनियम फॉस्फाइड फ्युमिगंट. देन बेट.
बेट म्हणजे आपल्याला माहिती आहे, बेट म्हणजे फूड कंटेनिंग पॉइझन किंवा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट मिक्स्ड विथ edible substance. Okay, and you always having the stomach poisons. Stomach poisonous म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमला, इन्सेक्टच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला इफेक्ट करतात. ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवा. बेट ट्रे, मॅलाथियन बेट दॅट इज फ्रूट फ्लायला कंट्रोल करण्यासाठी, झिंक फॉस्फाइड बेट फॉर कंट्रोल ऑफ द रॅट्स, आणि फिश मिल ट्रॅप फॉर कंट्रोल ऑफ द sorghum shoot fly. Okay.